नियमाप्रमाणे मतचोरी होणार नाही याची काय खात्री, असा सवाल दैनिक सामनामधून विचारण्यात आलाय। मतदार याद्यांचे घोळ होणार नाहीत याची खात्री आहे का, असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय। मध्य प्रदेशातून 25,000 ईव्हीएम आणण्याचं कारस्थान आहे का, व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय कारस्थानाचाच भाग आहे का, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरंच लोकशाही येईल का, असे अनेक सवाल आजच्या दैनिक सामनामधून उपस्थित करण्यात आले। सामनाचा आजचा अग्रलेख आहे आणि या अग्रलेखामधून हे सगळे सवाल उपस्थित करण्यात आले। अग्रलेखातले काही प्रमुख मुद्दे आपण पाहूयात। न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पडलेल्या सरकारी बेड्या तोडल्या, हे चांगलंच झालं। परंतु या संस्थांवर खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? या निवडणुकातही मतांचे झोल आणि मतदार याद्यांचे घोळ होणारच नाहीत याची काय खात्री? ईव्हीएम कमतरतेचे कारण पुढे करत मध्य प्रदेशातून 25,000 ईव्हीएम येथे आणण्यामागे या मंडळींचं हेच कारस्थान आहे का, आदी प्रश्न अनुत्तरितच आहेत। 3 वर्ष रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं मोकळा केला आहे खरा, पण त्या मार्गावरही सत्ताधारी मंडळी मतचोरीचे काटे पेरतील आणि विधानसभेप्रमाणे गोलमाल करतील, ही भीती आहेच। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पत्रकार